तर काय आज बघा इकडे 11 वाजून 52 मिनिटाला उठले तर 12 वाजता आमच्या मम्मीचा वाढदिवस. तर वाढदिवसाची तयारी. ही दोघं गिफ्ट बनवले त्यामुळे 12 उठायला लागले. चला बघू काय बनवले ते दाखवा. हे दोघांनी गिफ्ट बनवले बघा. तर हे गिफ्ट मी बनवणार नव्हते, मला हे बड्डे म्हणजे हे करणारच नव्हते आणि एकदम ठरलं बड्डे करूया म्हणून, त्याच्यामुळे मी हे गिफ्ट बनवलंय. आता गिफ्ट आम्ही थोड्या दिवसांनी देणार आहे. तसं थोड्या दिवसानं का हो? थोड्या दिवसांनी द्यायला लागणार ना. दिवसानं का? तर आता इकडे बघा टाईम झाले, अजून एक 6 मिनिट आहे. तर चला काय झालते हे चले धरोकरी ठरकी ती गाण या हां या माझं एवढे वजन झाले वेगळी. गाय इथं बघा या तऱ्हेने झाले आहे. हॅपी बर्थडे. 12 वाजल्या आणि मस्त एसी लावून झोपलेली इथं. मी तर ह्यांना याद लावलं थंबनेल बनवायचं, हे बनवायचं आहे गेमिंग चॅनलसाठी भाग बनवायसाठी आणि गेलो तिकडं. तर मी पहिलं राहिलेलं झालं विश. जरा केक कट करा. केक उद्या रात्री पप्पाचे केक. तर चला तुम्हाला डायरेक्ट सकाळी बाय. तर गुड मॉर्निंग गाईज. मम्मी लागल्या कामाला, अंगवतन झाले. आता नाश्ता तयार आहे इकडं. पोहे मस्त केलेलं आणि हे बघा पोहे कसं खायला बघा या खायला कसं. तर मी पोहे खाल्ले बघा. इथं पोहे बनवलेला सगळ्यांनी खाल्ली. ती आता आली ती इकडं बनाडीतली. मला भीती काय वाटते माहिती आहे काय? नाही जोडी जरा तर काय आत्ता येऊन काका गेली पण. तर आता जायचं बघा सांगोलला. टी व्ही बघत बसल्या. सांगोलला जायचं पप्पा जर काम आहे. तर इकडं बघायचं आता पोचलोय आम्ही सांगोला तिथं. तर काय तिथं बघा पोचलोय आम्ही शेगावमध्ये. तर आता समृद्धीला पाहिजे लस्सी तिथे पण त्यामुळे थांबलोय. हे बघा आमच्या बर्थडेचं गिफ्ट जीन्स आणि टॉप. मला तर वाटतं बघा गाईज छान वाटतंय का? छान वाटत असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा. छान वाटत नसेल तरी पण कळवा. तर मंडळी बघा आज काय बर्थडे सेलिब्रेशन काय घरी करणार नाहीये. तर चाललोय आज. मुलांचा अट्टा आहे की बर्थडे नाही करणार सेलिब्रेशन, तर हॉटेलला घेऊन चला म्हणून महागा लागली बघा. तर म्हणलं बर्थडे नाही तर ठीक आहे म्हणलं, मुलांचं तर हट्ट पडूया म्हणलं. त्यांना काय रोज जरी जेवण बाहेर घातलं तरी पण कमीच पडते, असं कधी होत नाही. तर लागले सकाळपासून जेवायला तरी घेऊन चला, बर्थडे करायचं राहू दे. मग यांनी म्हणलं ठीक आहे बर्थडे करायचं काय कॅन्सल करूया, जेवायला जाऊया म्हणले. त्यामुळे जेवायला चालले बघा. पण आमच्या कॉलनीतले काही जण विचारत होते बर्थडे पार्टी नाही का वगैरे म्हणून. तर सॉरी बरं का, ह्यावेळेस काही बर्थडे पार्टी नाही मिळणार तुम्हाला. आणि खास करून आम्ही कधी आमचं स्वतःचं बर्थडे कधी सेलिब्रेशन करत नाही. आमच्या दोघांचं ॲनिव्हर्सरी तेवढं आम्ही सेलिब्रेशन करतोय. बर्थडे दोघांचा एकत्र येते पण यांना आवडत नाही बर्थडे सेलिब्रेशन केलेलं, त्यामुळं काय आम्ही करत नाही. तर बघा सेलिब्रेशन नाही तर राहू दे म्हणलं, आपण जाऊया हॉटेलला. चलो चल. तर आज दुपारी आम्ही गेलो होतो बघा सांगोलला.
तर आमच्या सन्निधीच्या हाताला हे उन्हाळ्यात जसं चालू झालं ना तसंही हाताला सगळं फुटुकळे उठलेत बघा. तुम्हाला दिसतंय का बघा. तर 2-3 दवाखाना जात म्हटलं झाल्या पण हे काही कमी येत नव्हतं. त्यामुळे आम्ही इकडे सांगोलला घेऊन गेलतो आणि तिथं पण थोडं ट्रीटमेंट देऊन बघूया म्हटलं काय कमी येते का. तर त्याने बोलले पुढच्या आठवड्यात घेऊन आणखी एकदा 7 दिवसाचा कोर्स दिले त्यांनी. तेवढंच कमी आलं तर ठीक आहे म्हणले. नाही तर मग आपण तिचं ब्लड चेक करूया म्हणले. तर बघायचं 5-7 दिवसामध्ये काही कमी आलं तर येते. काय स्नेहा काकून बाहेर बोलले मम्मी आत आहे. तर हे बा गिफ्ट काय आणली तिथं केक आणली ती मम्मी आत आहे. चला सरप्राईज देऊया आता. वरड दी या कुठे बघा कोण तर आलंय पाहुणा. पाहुणा आली ती कोणतरी. या जरा पाहुणा आली ती लय लांब ना आलीत पाहुणा. बघू रिॲक्शन दाखवा तुमचं. रिॲक्शन तुमचं रिॲक्शन पप्पा. थँक्यू. तर गाईज स्नेहल ताईंनी बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी केक आणला. आमचं काय आज सेलिब्रेशन करायचा प्लॅन नव्हता पण स्नेहल ताईंच्यामुळं ते घडतंय म्हणजे सेलिब्रेशन होत आहे. तर थँक्यू स्नेहल ताई. नुसतं डिअरच लिहिलंय तिथं. मी डिअर सांगितले मला विचारच नाही तो दोघांचे डिअर सगळेच नव्हते का. मी म्हणलो होतं फक्त हॅपी बर्थडे द्या. हे अच्छा हे सरप्राईज होतं काय म्हणताना मला मगाशी एवढ्या विचारत सांगितलं नाही. ती गाणं लावा की रे. लावताय की त्यामध्ये टायमाला कुठेही तू बघ. आमची दुपारपासून लागली बर्थडे करूया बर्थडे करणे का बरं काय तुझं दोघं जायचं म्हटल्यावरती. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. काय ज्या मेन पर्सन केक त्यांना चारा सोडून स्वतःच खात बसले ते बघा येतं. चारा हा थांबा फोटो काढतो यातच. हा चारा चारा बास चारा. चला जावा आता मी केक खातो. तर गायज इकडे सगळेजण केक खायला आले. तर बर्थडे बॉय दाखवून नाही त्यांना कामाला लावलं. एवढं केक खाल्ली ती. मी पण खाऊन बसला गायज आता. बर्थडे मेन
तर गाईच आम्ही आता आलोय बघा जेवायला जतमध्ये नवीन झालेल्या हॉटेल मंगल रेस्टॉरंटला. बघू आता इथली चव कशी आहे, कधी आलो नाही, नवीन झाल्यापासून आज पहिल्यांदा आलोय. बाबू आलाय बघा आमच्या सोबत. सर्विसला कोण नाहीच घेतो, एकटीच मुलगी आहे, ती पण काय पटकन येईना इकडं. तर काय स्टार्टर म्हणून बघूया इकडे आम्ही कोबी मंचुरियन मागवले अगोदर. बाबू तुला नाही, आम्ही तेवढंच खाणार आहे. तर काय जेवणामध्ये बघा इकडं पनीर टिक्का मसाला घेतले आणि व्हेज मराठा घेतले बघा. आहे बऱ्यापैकी आहे जेवण, असं काही लई पण खास नाही, पण जे ऐकायला संस्कृतीला काय तोड नाही. तर काय सगळ्यांचं जेवण झालंय बघा. दादा 1 मिनिट काय आईस्क्रीमची ऑर्डर दिली, आईस्क्रीम तेवढं खायचं आणि जायचं. सहा जण ते बाबूला एका ह्याच्यामध्ये थोडंसं द्यायला पाहिजे, ती सगळं संपवणार नाही, तेवढं खाणार पण नाही, तू वेस्ट कर. बाबू खाशील का तेवढं सगळं आईस्क्रीम? खायचं नाही म्हणते. खायचं आईस्क्रीम खातोस ना, बस